आता मी चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावलेलं आहे, तर ते आपण 10 मिनिटं तसेच ठेवणार आहे. तर कापून घेतलेला कांदा आणि कापून घेतलेलं सुकं खोबरं हे आता मी भाजून घेते. कट केलेले टोमॅटो. आता मसाला मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. ठीक आहे, आता तो मी बारीक करून घेते मिक्सरला. आता मी मसाला व्यवस्थित बारीक करून घेतला आहे. आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडा मसाला ॲड करायचा. नंतर आता त्यामध्ये वाटण केलेलं मिश्रण टाकायचं आहे. ते आता भाजून घ्यायचं आपण. हे व्यवस्थित भाजून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट केली आहे ती ॲड करणार आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करू. ते चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतली व हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यामध्ये मी आता लाल तिखट, घरगुती चटणी, धना पावडर आणि चिकन मसाला ॲड करते. व्यवस्थित मी मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स जोपर्यंत परतायचं जोपर्यंत ह्याच्या बाजूने तेल सुटत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा या बाजूने तेल सुटत आहे, तर त्यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहे, ज्याला आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं ते. आता चिकन आपण ॲड करणार आहे यामध्ये. ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळात ह्याला आपण वाफलून द्यायचं चिकनला. बाजूला आता मी गरम पाणी करत ठेवते. हे चिकन मी वाफलून घेतलं आहे. यामध्ये मी गरम पाणी ॲड करत आहे. तुम्हाला किती रस्सा ठेवायचा त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याला 10 ते 15 मिनिटं स्लो गॅसवर कडत ठेवणार आहे. व्यवस्थित झाकण ठेवून मी याला 10 ते 15 मिनिटं कडत ठेवते.